पक्षाचे स्पष्ट निर्देश आदेश असूनही चंद्रपुरातील नेत्यांनी वेगळा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही। बाळासाहेब असते तर कदाचित त्या सगळ्या नगरसेवकांची आणि त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली असती। विद्यमान नेतृत्व ते धाडसही दाखवू शकत नाही। सत्तेसाठी बाकी सगळे बाजूला ठेवून कुणाशीही सोयरी करण्याचा आदर्श पक्षाच्या नेतृत्वानेच घालून दिलेला असताना खालच्या स्तरावरील नेते वेगळे काय करणार? चंद्रपुरात ज्यांनी हे सगळे केले त्यांना जाब विचारण्याचीही सोय नाही। काँग्रेसने महापौर पद देणार नाही असे स्पष्ट केल्यावर आम्ही किमान निम्मा काळ महापौर पद देण्यास तयार असलेल्या भाजप सोबत आम्ही गेलो, त्यात चुकले काय असा प्रश्न हे लोक उपस्थित करू शकतात। मागच्या काळात भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्यावर पक्ष नेतृत्वाने थेट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संधान बांधून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले होतेच ना। मग आम्ही कोणती चूक केली? या चंद्रपूरकर शिवसैनिकांच्या प्रश्नाला पक्ष नेतृत्वाकडे काय उत्तर असणार होते? एका जिल्हा प्रमुखाने घेतलेल्या निर्णयामागे अख्ख्या पक्ष नेतृत्वाला फरफटत जाणे भाग पडले आहे। एवढेच नव्हे तर त्यांचा हा निर्णय कसा योग्य होता हे पटवून देण्याचे काम देखील ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रवक्त्यांना करावं लागतंय। चंद्रपुरातील निर्णय परिस्थितीजन्य होता, काँग्रेसनेच तो निर्णय घेण्यास पाग पाडले असे समर्थन आता सेनेचे प्रवक्ते करतायत। खरे तर हे प्रवक्ते आपल्या इतर नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना एक मोठी दिशा दाखवत आहे। आज चंद्रपुरात जे घडले ते उद्या कुठेही घडू शकते। परिस्थितीजन्य निर्णयासाठी केवळ चंद्रपूरला अपवाद करता येणार नाही। उद्या कुठेही अशी परिस्थिती निर्माण झाली तर ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते भाजपच नव्हे अगदी शिंदे सेनेसोबतही संधान साधू शकतील। चंद्रपूरच्या शिवसेना नेत्यांनी एक मोठी खिडकी उघडली आहे आणि प्रयत्न करूनही पक्ष नेतृत्व ही खिडकी बंद करू शकत नाही, हेच वास्तव आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।